अध्यक्ष महोदय, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हद्दवाढ करावी आणि हद्दवाढ विरोधी असे दोन मतप्रवास सातत्याने चालू आहेत। माझा हा विषय आजची लक्षवेधी हद्दवाढीच्या संदर्भातली नाही आहे मंत्री महोदय। मी कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण हे 16/8/2017 रोजी स्थापन झालं। आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्यावेळी मुख्यमंत्री होते। त्यावेळी या हद्दवाढ आणि हद्दवाढ विरोधी आंदोलनाच्या निमित्तानं झालेल्या मीटिंगमध्ये त्यांनी 42 गावचं प्राधिकरण जाहीर केलं। कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणून 16/8/2017 रोजी ह्याची स्थापना झाली। आज जवळजवळ 18 वर्ष झाली हे कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण स्थापन होऊन। आणि त्याच्यामध्ये असं ठरलं होतं की कोल्हापूर जिल्ह्यातील शहराशेजारील ही 42 गावं, ज्याच्यामध्ये करवीर तालुक्यातील 37 गावं व हातकणंगले तालुक्यातील 5 गावं ही अनडेव्हलप गावं आहेत, ही डेव्हलप करणं आणि त्याचा संतुलित विकास करणं असा या नागरी विकास क्षेत्र प्राधिकरणाचा उद्देश होता। तो 8 वर्षामध्ये कोणताही विकास या 42 गावामध्ये झालेला नाही। आणि अध्यक्ष महोदय, मला निश्चित सांगायचं आहे की महाराष्ट्र रिजनल अँड टाउन प्लॅनिंग MRTP ॲक्ट कलम 42A अंतर्गत हे प्राधिकरण नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण स्थापन झालं। मला वाटतं की या प्राधिकरणाच्या अंतर्गत जवळजवळ 42 गावं आहेत आणि त्यांची लोकसंख्या जी आहे या 42 गावातली 2011च्या जनगणनेनुसार ती 3,07,470 आहे। एवढी मोठी लोकसंख्या आहे, शहराशेजारची मोठी गावं आहेत। त्याचं क्षेत्रफळ आहे 252.95 चौरस किलोमीटर। एवढं मोठं क्षेत्र या प्राधिकरणामध्ये अंतर्भूत केलेलं आहे। आणि मला निश्चित सांगायचं आहे की या प्राधिकरणामध्ये सेक्शनमध्ये असाच उल्लेख आहे की त्या प्राधिकरणामधील उत्पन्नातूनच या गावचा विकास व्हावा। आता मला एक सांगा की या प्राधिकरणातून मिळालेलं उत्पन्न जे आहे हे 12,27,71,000 रुपये आहे। आणि मला वाटते मंजूर पदे 27 आहेत, पदाचं मला आवश्यकता नाही आहे। परंतु या 12 कोटी जे आमच्या त्या उत्पन्नातच म्हणजे TP खाली जशा मंजुऱ्या पाहिजे त्या मंजुऱ्या घरांच्या बांधकामाच्या देऊन हे 12 कोटी रुपयाचं उत्पन्न 7 व 8 वर्षामध्ये मिळालेलं आहे। आणि मला वाटतं अशा पद्धतीनं जर आपण या 42 गावचा विकास करतो म्हटलं तर होणार नाही। माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की या ठिकाणी मला मंत्री महोदयांना विचारायचं आहे की हे जे कोल्हापूर नागरी विकास प्राधिकरण जे केलं आहे ह्याच्यामधून कोणत्याही 42 गावचा विकास होणार नाही। हे सेक्शन 42 खाली जे केलं आहे त्याच्याऐवजी ह्या 42 गावचा विकास करायचा असेल तर त्यासाठी कलम 40 अंतर्गत विशेष नियोजन प्राधिकरण स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी दर्जा देऊन या ठिकाणी अशा पद्धतीचं 42 सेक्शनच्या ऐवजी सेक्शन 40 खाली याला स्पेशल अथॉरिटी प्लॅनिंगचा दर्जा देऊन या 42 गावचा विकास या ठिकाणी करण्यासाठी मंत्री महोदय उत्तर देतील का? त्याचबरोबर मला एक आपल्याला कल्पना द्यायची आहे की या फक्त कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 42 गावच घेतलेली आहेत। माझी तर मागणी आहे की 42-46 खाली सेक्शन स्पेशल अथॉरिटी निर्माण करून शासनानं ह्याच्यासाठी विकास निधी शासन लावणार का? आज आपण जर बघितलं तर पुणे जिल्ह्यामध्ये PMRDच्या अंतर्गत 75% गावं ही महापालिका सोडून 700 गावं हे PMRDच्या अंतर्गत आहेत आणि त्याला शासन विकास निधी देते। आत्तापर्यंत 1700 कोटी रुपये हे पुण्यातल्या महानगरपालिका सोडून बाहेरच्या 700 गावांना आज जवळजवळ 1700 कोटी रुपये पुणेचा विकास करण्यासाठी दिले। प्रश्न घ्या। कोल्हापूर हे महालक्ष्मीला आपण सातत्याने सगळे येतात। माझी मागणी एवढीच आहे की आपण याला 40 खाली कलम 40 खाली स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी नेमून या 34 गावाचा विकास निधी विशेष विकास निधी देऊन हे 42 गावं विकासात्मक होतील का यासाठी सेक्शन 40 खाली आपण स्पेशल अथॉरिटी नेमाल का याचं माझं उत्तर द्या। मंत्री महोदय। अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य चंद्रदीप नरके साहेबांनी कोल्हापूरच्या संदर्भामध्येही लक्षवेधी या ठिकाणी आणलेली आणि त्यांनी सुरुवातीलाच सांगितलं की या लक्षवेधीचा आणि हद्दवाढीचा काही संबंध नाही आणि हद्दवाढीची मागणी देखील या लक्षवेधीमध्ये इन्क्लूड त्यांनी केलेली नाही। हद्दवाढीमध्ये येणारी जी 42 गावं होती त्याच्यासाठी जे कोल्हापूर नागरी विकास प्राधिकरण झाले त्याला निधी मिळावा आणि निधीतून तिथल्या संपूर्ण पुणे प्राधिकरणासारखी विकासाची कामं व्हावी ही त्याच्यातली प्रमुख मागणी आहे। आणि सन्मान्य सदस्यांनी सांगितलेली एक वस्तुस्थिती खरी आहे की ज्यावेळी प्राधिकरण झालं त्यावेळी करवीर तालुक्यातली 37 गावं आणि हातकणंगले तालुक्यातली 5 गावं अशी 42 गावांचं हे प्राधिकरण आहे। आणि प्राधिकरण करत असताना सन्मान्य सदस्यांचं म्हणणं असं आहे की जसं पुण्याला नागपूरला अन्य भागामध्ये जी प्राधिकरण आहेत तिथे शासकीय जमिनी त्यांना दिल्या जातात, विकासाची कामं केली जातात, अशा पद्धतीचंच हे प्राधिकरण असावं अशी त्यांनी मागणी केलेली आहे।
पण सन्मान्य सदस्यांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण शहराची प्रादेशिक योजना 4/1/2018 जी मंजूर केली होती, त्याला परवानगी आपण देण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्यातनं सुमारे 3,437 विविध विकास कामांना आपण परवानग्या दिलेल्या आहेत. जे विनापरवाना बांधकामधारक आहेत त्यांच्यावर 25 लोकांवर देखील आपण गुन्हे दाखल केलेले आहेत. त्याच्यानंतर 34 प्रकरणं त्याच्यामध्ये न्यायालयात दाखल आहेत. या सगळ्या गोष्टी होत असताना निधीची आवश्यकता आहे आणि निधीची आवश्यकता जर असेल तर सेक्शन 40 खाली स्पेशल अथॉरिटी कोल्हापूर नागरी विकास प्राधिकरणाला करावी, अशा पद्धतीची चंद्रदीपजी आपली मागणी आहे. मी आपल्यामार्फत चंद्रदीप नरके साहेबांना आश्वस्त करतो की अशा पद्धतीची स्पेशल अथॉरिटी नेमून जर या 42 गावांचा विकास होणार असेल तर या संदर्भामध्ये कशा पद्धतीनं याला स्पेशल अथॉरिटी करता येईल यासाठी पुढच्या 2 महिन्यामध्ये याची माहिती घेतली जाईल आणि स्पेशल अथॉरिटी नेमून जर पूर्ण 42 गावांचा विकास होणार असेल तर त्याच्यासाठी स्पेशल अथॉरिटी म्हणून कोल्हापूर विकास नागरी प्राधिकरणाला जाहीर केलं जाईल. चला पुढे जाऊया. नाही झालं ना, सविस्तर उत्तर दिलं आता. हे मंत्री महोदयांनी सांगितलं की 3437 विकास परवानग्या दिलेत. ही विकासात्मक नाहीत. ज्या लोकांच्या घर बांधण्याचे अर्ज आलेत त्यांच्या त्या परवानग्या आहेत त्या प्राधिकरणाच्या अंदर दिल्या जातात. माझा मुद्दाच असा आहे की सेक्शन 40 खाली स्पेशल अथॉरिटी प्लॅनिंग नेमून त्या ठिकाणी शासनाचा निधी या 34 गावाच्या विकासासाठी देण्यात यावा. सेक्शन 42 खाली शासनाचा निधी त्याला देता येत नाही. या 42 खाली जर आपण प्राधिकरण ठेवलं तर याच्यामधून जे उत्पन्न मिळते हे विकास कामाचे निधी परवानग्या नाहीत. त्या गावाच्या अंतर्गत जी बांधकामं परवानग्या येतात त्यातून मिळालेला हा निधी आहे. त्यातून 12 कोटीमधून 3 लाख लोकांची संख्या असणाऱ्या 42 गावचा विकास काम करता येत नाही. त्यामुळे शासनाचा स्पेशल निधी 40 खाली सेक्शन जाहीर करून स्पेशल निधी देता येईल का? अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य चंद्रदीपजींनी सांगितलं त्याच्याशी पूर्ण शासन सहमत आहे. त्याच्यासाठी 2 महिन्याचा मी अवधी मागितलेला आहे. सेक्शन 40 खाली स्पेशल अथॉरिटी नेमून जर कोल्हापूर नागरी विकास प्राधिकरणाला जर आपण स्पेशल अथॉरिटी म्हणून जाहीर केलं आणि त्याच्यातनं जर 42 गावांचा विकास होणार असेल तर हे सगळं तपासून 2 महिन्याच्या आत स्पेशल अथॉरिटी म्हणून कोल्हापूर नागरी विकास प्राधिकरणाला जाहीर करू. चला